आपण रोज सकाळी उठतो, कामावर जातो, दिवस संपवतो. सगळं व्यवस्थित चाललंय असं वाटतं. पण कधीतरी अचानक एक विचार डोक्यात येतो. जर हे सगळं थांबलं तर? जर उद्या सकाळी तोच फोन आला नाही, तोच ID कार्ड जर कामाचा राहिला नाही, तर माझ्या हातात काय उरेल? कारण नोकरी म्हणजे एक ओळख नसते, ती फक्त एक व्यवस्था असते. आज ती आहे, उद्या नाही. आज जगात असंख्य लोक आहेत जे खूप हुशार आहेत, खूप मेहनती आहेत, तरीही कायम अस्वस्थ आहेत. आणि काही लोक असे आहेत जे सुरुवातीला खूप गोंधळलेले वाटतात, कमी पगारावर काम करतात, लोक त्यांना वेडे समजतात, पण काही वर्षांनी तेच लोक पैशांच्या बाबतीत नियंत्रणात असतात. फरक कुठे आहे? फरक इतकाच आहे की एका गटाने पैशांसाठी काम केलं तर दुसऱ्या गटाने शिकण्यासाठी. रिच डॅड एक गोष्ट स्पष्टपणे सांगायचे, डोंट वर्क फॉर मनी, वर्क टू लर्न. हे वाक्य जर आज समजलं तर नोकरीकडे बघण्याची तुमची नजर कधीच पूर्वीसारखी राहणार नाही. कारण या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, नोकरी तुम्हाला सुरक्षित करत नाही, ती तुम्हाला सवयी लावते. आणि खरी सुरक्षितता सवयीत नाही, शिकण्यात असते. जर तुम्हाला कधी वाटलं असेल मी मेहनत करतोय तरीही काहीतरी कमी आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. लहानपणापासून आपल्याला एकच मार्ग दाखवला जातो, शिका, डिग्री घ्या, नोकरी मिळवा आणि सुरक्षित राहा. ही सुरक्षितता इतकी खोल मनात बसवली जाते की माणूस हळूहळू तिच्यावरच अवलंबून राहतो. एक स्थिर पगार असतो, महिन्याच्या शेवटी पैसे खात्यात येतात आणि मनाला थोडासा दिलासा मिळतो. सगळं ठीक चाललंय. पण खरंच सगळं ठीक चाललेलं असतं का? कारण नोकरी ही कायमची नसते, ती फक्त तात्पुरती व्यवस्था असते. कंपनी बदलते, मॅनेजमेंट बदलतं, टेक्नॉलॉजी बदलते, मार्केट बदलतं. आणि जेव्हा नोकरी जाते तेव्हा माणूस घाबरतो, कारण त्याचं संपूर्ण आयुष्य त्या एका गोष्टीवर अवलंबून असतं. पुअर डॅड म्हणतो, सिक्युअर जॉब इज द की टू लाईफ. रिच डॅड मात्र वेगळंच सांगतो. ते म्हणतात, जॉब सिक्युरिटी डझंट एक्झिस्ट, ओनली स्किल सिक्युरिटी एक्झिस्ट. पुअर डॅडसाठी नोकरी म्हणजे आयुष्य, तर रिच डॅडसाठी नोकरी म्हणजे शिकण्याची जागा. एक माणूस विचारतो, ही नोकरी टिकेल का? आणि दुसरा माणूस विचारतो, इथून मला काय शिकायला मिळेल? पहिला माणूस आज सुरक्षित वाटतो, दुसरा माणूस उद्यासाठी तयार होत असतो. कारण नोकरी तुम्हाला फक्त उत्पन्न देते, पण शिकणं तुम्हाला पर्याय देते. ज्यांच्याकडे पर्याय नसतात ते भीतीने काम करतात, आणि भीतीने काम करणारा माणूस कधीच पुढे जात नाही. रिच डॅडने एक गोष्ट नेहमी सांगितली, डोंट कन्फ्यूज अ जॉब विथ लर्निंग. कारण नोकरी गेली तर पगार थांबतो, पण शिकणं थांबलं तर आयुष्यच थांबतं. खरी सुरक्षितता नोकरीत नसते, ती असते तुम्ही स्वतःसाठी किती काही उभं करू शकता याच्यामध्ये. आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट खोलवर शिकवली जाते, एका गोष्टीत तज्ज्ञ बन, एकाच क्षेत्रात परफेक्ट हो, बाकी सगळं सोड. हे ऐकायला योग्य वाटतं, पण आयुष्य तसं चालत नाही. कारण जग एका रेषेत बदलत नाही, ते अचानक वळण घेतं. आज जे स्किल फार महत्वाचं वाटतं, उद्या तेच स्किल बाजारात निरुपयोगी ठरू शकतं. खूप लोक खूप हुशार असतात, आपल्या कामात परफेक्ट असतात, तरीही ते आर्थिक अडचणीत अडकलेले असतात. कारण त्यांना एक गोष्ट येते, काम कसं करायचं. पण त्यांना माहित नसतं ते काम कसं विकायचं, लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं आणि त्यातून संधी कशी तयार करायची. इथे एक उदाहरण देतो. तुम्ही मॅकडॉनल्ड पेक्षा चांगला बर्गर बनवू शकता, पण फक्त चांगला बर्गर बनवून कोणी श्रीमंत झालेला नाही. हे वाक्य फार खोल आहे. जग क्वालिटीला नाही तर सिस्टीमला पैसे देतं. प्रोडक्ट चांगलं असणं पुरेसं नसतं, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची कला यावी लागते. थोडं बोलणं येणं, थोडीशी विक्री समजणं, थोडा पैसा कसा फिरतो हे कळणं, थोडं लोक कसे विचार करतात हे समजणं, ही सगळी कौशल्य एकत्र आली की माणूस बदलाला घाबरत नाही. एकच स्किल असलेला माणूस बदलाला धोका मानतो, अनेक स्किल असलेला माणूस बदलाला संधी मानतो. म्हणूनच रिच डॅड म्हणायचे, लर्न अ लिटिल अबाउट अ लॉट. कारण खरी सुरक्षितता परफेक्शन मध्ये नाही, ती असते जुळवून घेण्याच्या क्षमतेत.
खूप लोकांना असं वाटतं प्रमोशन म्हणजे यश, पद वाढणं म्हणजे प्रगती. पण हे पूर्ण सत्य नाही. प्रमोशन मिळालं की पगार वाढतो, जबाबदाऱ्या वाढतात आणि अपेक्षाही वाढतात. आता तुम्ही फक्त कामगार राहत नाही, तर तुम्ही सिस्टीमचा भाग होता. खर्च वाढलेला असतो, लाईफस्टाईल बदललेली असते आणि नोकरी सोडण्याची हिंमत आणखी कमी झालेली असते. दिसायला वाटतं मी पुढे गेलोय, पण प्रत्यक्षात तुमचं स्वातंत्र्य कमी झालेलं असतं. रिच डॅड यासाठी एक खूप साधी गोष्ट सांगायचे. तुम्ही जितके वर जाता तितके तुम्ही सिस्टीम मध्ये खोल जाता. मोठा पगार असलेले अनेक लोक आर्थिकदृष्ट्या गरीब असतात, कारण त्यांच्याकडे पैसा असतो पण पर्याय नसतात. प्रमोशन तुम्हाला अधिक शिकवत असेल, नवीन कौशल्य देत असेल तर ते चांगलं आहे. पण जर प्रमोशन फक्त जास्त काम आणि जास्त दबाव देत असेल तर तो एक सापळा आहे. रिच डॅड एक वाक्य स्पष्टपणे सांगायचे, डोंट कन्फ्यूज बीइंग बिझी विथ लर्निंग. कारण व्यस्त असणं वेगळं आणि वाढणं वेगळं आहे. खरी प्रगती तेव्हा होते जेव्हा तुमचं पद नाही तर तुमची क्षमता वाढते. कारण पद गेलं तर ओळख जाते, पण क्षमता वाढली तर पर्याय निर्माण होतात आणि ज्या माणसाकडे पर्याय असतात तोच खऱ्या अर्थाने सुरक्षित असतो. पैसा ही सगळ्यात जास्त गैरसमज झालेली गोष्ट आहे. तो येतो, तो जातो, तो थांबत नाही आणि शिकलेलं कधीच जात नाही. खूप लोक आयुष्यभर काम करतात फक्त महिन्याच्या पगारासाठी आणि तेच त्यांचं आयुष्य बनवून जातं. रिच डॅड इथे एक साधी पण खूप खोल गोष्ट सांगतात. मनी कम्स अँड गोज बट स्किल स्टेज फॉर एव्हर. आज तुम्हाला जास्त पगार मिळत असेल, पण जर त्या कामातून तुम्ही काहीच नवीन शिकत नसाल तर तो पगार तुम्हाला हळूहळू कमजोर करतो. कारण तुम्ही आरामात जाता, कम्फर्ट झोनमध्ये अडकता आणि शिकणं थांबवता. आज कमी पगार असू शकतो, लोक तुम्हाला वेडे म्हणू शकतात, पण जर त्या कामातून तुम्ही बोलायला शिकलात, लोकांशी डील कसं करायचं हे शिकलात, पैसा कसा फिरतो हे समजून घेतलं, तर उद्या पगार तुमच्या मागे धावतो. रिच डॅडने स्वतःही हेच केलं. ते म्हणतात, आय वर्क टू लर्न फर्स्ट, आय वरीड अबाउट मनी लेटर. कारण पैसा कमावणं सोपं आहे जर तुमच्याकडे योग्य कौशल्य असतील तर, पण कौशल्य कमावणं कठीण आहे, कारण त्यासाठी अहंकार सोडावा लागतो, भीतीचा सामना करावा लागतो. पैशासाठी काम करणारा माणूस आजचा दिवस जगतो, शिकण्यासाठी काम करणारा माणूस उद्यासाठी स्वतःला तयार करतो. आणि शेवटी फरक इतकाच असतो, तुम्ही आज काय निवडता. श्रीमंत लोक काही वेगळे जन्मत नाहीत, ते वेगळ्या पद्धतीने तयार होतात. ते फक्त मेहनत करत नाहीत, ते स्वतःला घडवत राहतात. रिच डॅड म्हणायचे, द रिचेस्ट पीपल आर नॉट स्पेशलिस्ट, दे आर गुड ॲट मेनी थिंग्स. त्यांना बोलता येतं, लोक समजून घेता येतात, पैसा कसा चालतो हे कळतं. ते सगळं स्वतः करत बसत नाहीत, ते योग्य लोक निवडतात आणि लोकांमधून काम करून घेतात. त्यांना डील कशी करायची हे माहीत असतं, स्वतःची किंमत कशी मांडायची हे माहीत असतं, नाही ऐकूनही पुढे कसं जायचं हे माहीत असतं. एकच स्किल असलं तर आयुष्य एका रस्त्यावर चालतं, पण अनेक स्किल असतील तर आयुष्याला अनेक वळणं मिळतात. रिच डॅड इथे एक महत्वाची गोष्ट सांगतो, पीपल आर वन स्किल अवे फ्रॉम ग्रेट वेल्थ. पण बहुतेक लोक ते एक स्किल शिकायला तयार नसतात. कारण शिकणं म्हणजे नवखा होणं, चूक करणं, अस्वस्थ वाटणं. पण ज्याच्याकडे अनेक कौशल्यांची शिजोरी असते तो माणूस कधीच अडकत नाही. पैसा जाऊ शकतो, नोकरी जाऊ शकते, पद संपुष्टात येऊ शकतं, पण कौशल्य असलेला माणूस कुठेही गेला, काहीही केलं तरी स्वतःसाठी संधी निर्माण करू शकतो. आणि हीच श्रीमंत लोकांची खरी सुरक्षितता असते. आता या सगळ्यांचा एक शांत पण प्रामाणिक अर्थ लावूया. हा व्हिडिओ नोकरी सोडायला सांगत नाही, पैशाला नाकारायला सांगत नाही, तो फक्त डोळे उघडायला सांगतो. कारण आयुष्यभर फक्त सुरक्षित राहणं ही फार मोठी किंमत आहे. सुरुवातीला ती सुरक्षितता वाटते, पण नंतर ती साखळी बनते. रिच डॅड स्पष्टपणे सांगतात, द फिअर ऑफ लुझिंग मनी इज व्हॉट कीप्स पीपल वर्किंग हार्ड ऑल देअर लाईव्स. आणि बहुतेक लोक याच भीतीत आयुष्य संपवतात. पण जे काही लोक या भीतीकडे बघून थांबतात, स्वतःला प्रश्न विचारतात आणि शिकायला सुरुवात करतात, ते हळूहळू वेगळे होतात. ते लगेच श्रीमंत होत नाहीत, पण ते कायम अडकलेलेही राहत नाही. कारण त्यांच्याकडे एक गोष्ट असते
जी कुणीही काढून घेऊ शकत नाही, ती म्हणजे शिकण्याची क्षमता. आज तुम्ही कुठे आहात हे फार महत्वाचं नाही, आज तुम्ही काय शिकताय हे महत्वाचं आहे. कारण पैसा कधी येतो कधी जातो, पण कौशल्य तुमच्या सोबतच राहतं. आणि शेवटी आयुष्य एका प्रश्नावर येऊन थांबतं, मी आज फक्त पगारासाठी काम केलं की स्वतःला उद्यासाठी घडवलं? हा प्रश्न तुम्ही रोज स्वतःला विचारात तर उत्तर हळूहळू तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात करेल. रिच डॅड पुअर डॅड ही फक्त पुस्तकाची सिरीज नाही, ही आयुष्याकडे पाहण्याची एक नवी नजर आहे. जर तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील जे तुम्हाला फक्त मोटिवेट करत नाहीत तर तुम्हाला जागं करतात, तर आपल्या या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. कारण इथे आपण पैशांबाबत नाही तर आयुष्याबद्दल शिकतो. आणि ही सिरीज इथेच थांबणार नाही. पुढच्या प्रत्येक चॅप्टरमध्ये आपण अजून खोल जाणार आहोत, अजून अस्वस्थ होणार आहोत आणि हळूहळू बदलणार आहोत. तुम्ही इथे आहात हेच सांगतं तुम्ही बदलासाठी तयार आहात. आता फक्त या प्रवासात आमच्या सोबत राहा. तुमचे खूप खूप धन्यवाद.